स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे। आमच्याकडे स्टील भांडी, संसार उपयोगी साहित्य, सोफा सेट, फर्निचर, कूलर, डायनिंग टेबल, आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक, व्हरायटी अनेक। आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच। वाजवी दर, सजवा फर्निचरने तुमचे घर। सर्व साहित्यावर बजाज फायनान्सची खास सोय उपलब्ध। स्टील भांड्यांना 5 वर्षे गॅरंटी, तर फर्निचर साहित्यास कीडवाळीपासून लाईफ टाइम वॉरंटी। खात्रीशीर खरेदीसाठी मिरज पूर्व भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे। आमचा पत्ता रवींद्र वस्त्रनिकेतन शेजारी सलगरे। संपर्क 90 96 25 91 38। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट। रेल्वे आणि आरोग्य विभागात शासकीय नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत सांगलीतील 5 तरुणांची तब्बल 59,83,250 रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे। नोकरी मिळणार असल्याचा विश्वास बसावा यासाठी आरोपींनी रेल्वे भरतीची बनावट कागदपत्रे, खोटे शिक्के आणि बनावट नियुक्ती प्रक्रिया दाखवून तरुणांकडून ऑनलाईन तसेच रोख स्वरूपात मोठी रक्कम उकळल्याचे तपासात समोर आले आहे। या प्रकरणी MIDC कुपवाड पोलीस ठाण्यात 2 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून आंतरराज्य टोळीचा तपास सुरू आहे। याबाबत जयकुमार बाबासू नर्देकर, वय वर्ष 48, राहणार कवठेकर गल्ली कुपवाड यांनी MIDC कुपवाड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। त्यानुसार पोलिसांनी अमोल ज्ञानोबा ढोबळे, राहणार अवधूत कॉलनी कुपवाड आणि बिजन दास, राहणार कोलकाता यांच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिता BNS कलम 316(2), 336(3), 318(3) व 3(5) अन्वये गुन्हा दाखल केला आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादियांचा मुलगा सूरज नर्देकर तसेच त्यांच्या परिचयातील दत्तात्रय चोरमुले, लक्ष्मण शिंदे, एकनाथ हुबाले आणि श्याम भाट यांच्या मुलांना रेल्वे व आरोग्य खात्यात सरकारी नोकरी मिळवून देण्याचे आमिष आरोपींनी दाखवले होते। त्यासाठी विविध टप्प्यांवर अर्ज, प्रक्रिया शुल्क, वैद्यकीय तपासणी, प्रशिक्षण आणि नियुक्ती आदेशासाठी पैसे लागतील असे सांगून संबंधितांकडून वेळोवेळी ऑनलाईन व्यवहार आणि रोख स्वरूपात मोठी रक्कम घेतली। ही फसवणूक ऑक्टोबर 2024 ते फेब्रुवारी 2025 या कालावधीत करण्यात आली। नोकरीचे आश्वासन वारंवार देत आरोपी वेळ काढूपणा करत राहिले। संशय आल्याने कागदपत्रांची पडताळणी केली असता ती बनावट असल्याचे स्पष्ट झाले। त्यानंतर फसवणूक झाल्याची खात्री पटल्याने पीडितांनी पोलिसांकडे धाव घेतली। प्राथमिक तपासात आरोपींनी रेल्वे भरतीशी संबंधित बनावट कागदपत्रे, शिक्के आणि खोटे दस्तऐवज तयार करून विश्वास संपादन केल्याचे समोर आले आहे। या प्रकरणात आणखी काही व्यक्तींचा सहभाग आहे का, तसेच अशा पद्धतीने इतरांचीही फसवणूक झाली आहे का याचाही तपास MIDC कुपवाड पोलीस करत आहेत। पोलीस या प्रकरणातील आर्थिक व्यवहार, बँक खात्यांची माहिती आणि आरोपींचे परस्पर संबंध तपासत असून ही आंतरराज्य फसवणूक टोळी असल्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे सांगण्यात आले। या प्रकरणी तपास सुरू असून आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे।